साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा सर. वीरभद्र देवशेट्टी, राहणार जोळकोट, तालुका जोळकोट, जिल्हा लातूर. लातूर आहे. आज तारीख आहे 6 नोव्हेंबर 2024 आहे. तर आज आपण आपल्या कारल्याच्या प्लॉटामध्ये आलो समजा. मी तुम्हाला कारल्यासाठी बेसोडोसला फॉर्म दिलो, फ्रॉम पोटॅश आणि भूमिपावर दिलो होतो. वर 3 मिक्स करून टाकलो समजा. पण ह्याच्यासोबत तुम्ही केमिकलचा काही खर्च टाकला होता बेसोडोसला? केमिकलचं नाही. केमिकलचा काहीच नाही. आणि त्याच्यानंतर सांगा मला शेड्यूल सांगा काय मी काय याला पहिल्या बीज प्रक्रियेसाठी एसटी वापरलं, एसटीत भिजून बियाणं लावलं. हां मग वापल्यानंतर प्रीमियमची ड्रिचिंग केलेली आहे. हां मग पहिला स्प्रे ग्रो आणि नायट्रोकिंगचा झालेला आहे. झालेलं आहे. हां मग दुसरा स्प्रे ब्लूम, नायट्रोकिंग, FC. हां त्याच्यानंतर थ्रिप्स, पांढरी माशी, लाल पोळी याच्यासाठी आम्ही आर्गोमाइट, व्हायरासोल, NPचा घेतलेला आहे. तर साहेब मला सांगा ही खतं वापरून तुम्हाला नेमकं काय वाटतं बरं? नेमकं वाटायला काय, एकदम पिकावर काळोखी आहे. हां पानाची साईज व्यवस्थित आहे. शेंडा बंद नाही आणखी, शेंडा बंद नाही आणि कुठंच पान डावणी नाही, त्याला नाही, भुरी नाही, कलर आहे, रोग नाही पानाला. आणि विशेष म्हणजे भैया आणि थोडंसं प्रत्येक पानाला एक मीठ आहे. हा प्रत्येक पानाला एक एक मिळतो. फुल गळ सुद्धा नाही, फुलगळ सुद्धा नाही कुठं. आणि क्वालिटी कसं निघतं सर? क्वालिटी नंबर 1 क्वालिटी आहे. पूर्ण प्लॉट ठेवू नका सर, हळू घ्या. कुठं तरी असं रुकलंय का बरं? आपण थांबल्या ठिकाणी आहोत तर चौकड नाही नाही, पूर्ण प्लॉटच आहे. पूर्ण प्लॉट आहे. तर भैया घ्या इकडं. तर मला सांगा हे खतं तुम्ही आज किती झालं वापरता? 5 वर्षापासून तुम्ही कंटिन्यू 5 वर्ष वापराला. तर 5 वर्षामध्ये तुम्ही मला बेनिफिट सांगा बरं. 5 वर्षाचा काय काय झालं तुम्हाला नेमका? तुम्ही जे 5 वर्षाला वापरला तर 5 रासायनिक खर्च कमी होऊन उत्पन्न वाढलं ना. खर्च बचत झाली. खर्च बचत झाली खर्चामध्ये आणि उत्पन्नात वाढ झाली. जमिनीत सुधारणा झाली. जमिनीत गांडूळ नव्हते, आता गांडूळाची संख्या वाढली. आणि विशेष म्हणजे ह्याला रोगराई नाहीच, अटॅक तेवढे येतच नाहीत रोगाचे. तर साहेब आपला एक विषय आहे बघा, काळी आई वाचवा रासायनिक शेती आणि विषमुक्त अन्न हे लोकांना कसं भेटत. आपल्या मार्फत एकेकांना हळूहळू बदलत गेलो आपण, सगळं बदलतंय. तर एकाने एक बदलत गेलं समजा, तर हे चांगल्या पद्धतीने लोकांना विषमुक्त अन्न भेटतंय. तर तुमचा अनुभव सांगा मला की लोकांनी हे खतं वापरावं का नाही? नाही नाही, 100% वापरावं. प्रत्येकानं कमीत कमी घरच्या पुरतं एखादी एकर का होईना भाजीपाला करावं. आणि घरी जे डाळी लागणार आहेत ते बी बनवावं. आणि हे जर सर्व लोकांनी वापरलं तर पूर्ण लोकांनाच खायला व्यवस्थित खायला भेटतं सेंद्रिय. याच्यात काही याचा अंश नाही केमिकलचा. त्याला न दिवसा सुद्धा खाऊ शकतो. आणि एकदम प्लॉट हेल्दी आहे. प्लॉट एकदम हेल्दी आहे. आणि विशेष म्हणजे भुरी रोग नाही, दावणी नाही, कुठलाच काय नाही. पानाची संख्या पण असं पसरच्या पसर पानं आहेत आणि कंडिशनमध्ये कळेदार आहेत. तर साहेब आपला तुम्ही आमच्या कंपनीचे खतं वापरलं त्याबद्दल आमच्या कंपनीतर्फे तुमचा मी धन्यवाद करतो.